आता काय चर्चा झाली? सीआयडीचं पथक दाखल झालं होतं असं ऐकलं आम्ही. काय चर्चा झाली? आता CIDचं पथक आलं होतं. CIDच्या SP चर्चा झाली आणि रमेशची आणि त्यांची पण थोडी एक खूप म्हणजे अशी चर्चा झाली. CIDकडं आमची एक मागणी जी आहे ती त्यांना क्लिअर सांगितली आमची काय मागणी आहे. त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यावर त्यांनी सांगितलं आम्ही ताबडतोब त्याच्यावर तपासाची यंत्रणा सुरू केलेली आहे. जे पहिले तपास झाले त्या तपासाचे डॉक्युमेंट आमच्याकडे जमा झालेत आणि जो काय आता तपास करायचा परत डबल तोही तपास आम्ही लवकरात लवकर तपास करून भोले कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू. आता 10 दिवस झालं CIDकडे हा तपास वगैरे करण्यात आला. 10 दिवसात काय प्रोसेस केली काय सांगा? 10 दिवसामध्ये आम्ही त्यांना तोच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही 10 दिवसात काय केलं. त्यांनी सांगितलं तपासाचे डॉक्युमेंट यायला 4-5 दिवस लागले आणि आता तपास आमच्याकडे आला. आम्ही आता प्रगतीपथावर तपास आहे आणि आम्ही लवकरात लवकर हा तपास संपवून ह्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू. काल पालकमंत्र्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळेला जवळपास आपल्या शिष्टमंडळाकडून समजलं की जवळपास सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. तर मग उपोषण मागे घ्यायला काय हरकत नाही? आपणच सांगितलं की सर्व मागण्या मान्य केल्या का नाही मी नव्हतो त्यावेळी निवेदनाच्या वेळी, परंतु कार्यकर्ते जे गेले त्यांचं स्पष्ट असं मत होतं की काहीतरी आम्हाला लिखित स्वरूपात मिळावं की बाबा ठीक आहे आम्ही असं करू तसं करू काहीतरी करू. बरोबर आहे. त्यामुळं त्या विषयावर चर्चा झाली आणि जर 10 दिवस उपोषण करून ज्याचा खून केला त्याची बायको म्हणजे सुसाईड केलं त्यांनी म्हणजे हे करून आणि आज जर एका हॉस्पिटलमध्ये आज मरणाला झुंज देते अशा वेळी पालकमंत्र्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे होते त्यांना माहिती आहे. CIDची टीम येऊन गेली. आता तुमची काय भावना आहे? त्यांनी काय सांगितलं नेमकं त्याच्यावर? CIDने आता सांगितलं मी SP साहेबासोबत चर्चा करतो, मी कलेक्टर साहेबासोबत चर्चा करतो असं म्हणून CIDचा अधिकारी गेलेत. लेखीची देखील मागणी केली. लेखी द्यायला काही तयार आहेत ते त्यांच्यासोबत चर्चा करून करतो म्हणे. काल जे मयत विलास भुले यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, आता त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून काही माहिती मिळाली? अजूनही प्रकृती खराब आहे. अजूनही म्हणजे ती जी परिस्थिती आहे अजूनही बिलकुल म्हणजे ह्याच्यात नाही आहे, सुधारणा नाही आहे तशीच परिस्थिती आहे. पण परिस्थिती गंभीर आहे. कशा समाधानी? त्यांना विनंती केली तपास लवकर करून द्या आणि स्वच्छ भावनेने तपास झाला पाहिजे. त्यात एवढंही झालं की जर फिर्यादीला अधिकार नसेल मग फिर्यादीला द्यायची कशाला? CIDच्या SPने काय आपल्याला ठोस आश्वासन दिलंय का आता काही सुद्धा नाही. मग आपलं काय पुढचं पाऊल काय असणार आहे? आज बैठकीत त्या बैठकीत निर्णय घेऊ. मयत विलास भुले यांच्या पत्नीला ट्रीटमेंट देखील व्यवस्थित मिळत नाही असा काही काल नातेवाईकांनी आरोप केलेला आहे. डॉक्टर लोकांचं ट्रीटमेंट चालू आहे, तो काही विषय नाही आहे, परंतु परिस्थिती नाजूक आहे.